समाजाच्या आरक्षण मोर्चामध्ये लोटला हजारोंनी जनसागर। भोई समाजाच्या आरक्षण व विविध मागण्यांसाठी चांदूर रेल्वे येथे 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात आला। हा मोर्चा समाजातील युवा नेतृत्व सूरज मेश्राम यांच्या नेतृत्वात निघाला। या मोर्चात अंदाजे 7 ते 8 हजार भोई समाजातील लोकांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला होता। मुख्यतः महिला, युवा वर्ग, विद्यार्थी व वृद्धांची, पुरुषांची संख्या मोठ्या प्रमाणात होती। जय भोई राजच्या घोषणा पूर्ण चांदूर रेल्वे शहरात घुमत होत्या। भोई समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, कारण इतर राज्यात भोई समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण असून भोई समाज भटकंती करून आदिवासींचं तेच जगणारा आहे। भोई समाजाला विभागातील सर्वात मोठी मच्छीची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यावी। NDRF मध्ये भोई समाजातील लोकांना 70% नोकरीत आरक्षण देण्यात यावे। समाजाला वेगळ्या विशेष प्रवर्गातून घरकुल मंजूर करण्यात यावे। गावोगावी भोई समाज मंदिर बांधून देण्यात यावे। शिक्षणात समाजातील विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफी किंवा सवलत देण्यात यावी। धरणाच्या मासेमारीचा कंत्राट भोई समाजालाच मिळण्यात यावा, यासारख्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले। या मोर्चात हजारोंच्या संख्येत भोई समाजातील लोकांचा सहभाग असूनही अतिशय शिस्तबद्ध व शांततेत हा मोर्चा यशस्वी झाला। मुख्यतः कोणत्याही राजकीय पक्षाचा सहभाग या मोर्चात नव्हता, तरी आम्ही साधारण भोई जातीचे व्यक्ती म्हणून समाजात एकरूप होऊन यात सहभागी झालो, असे भोई समाजातील लोकांचे प्रामाणिक मत होते। आमचा भोई समाज हा अतिशय दयनीय परिस्थितीत असून समाज अधोगतीला चालला आहे। समाजाच्या उद्धारासाठी आम्हाला आरक्षण आणि आमच्या मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्या, नाहीतर पुढची वाटचाल वरील कार्यालयात करू आणि भोई समाज आता जागा झाला आहे। समाजात आता क्रांती घडून येत आहे। भोई समाजाच्या मागण्या शासनाने कराव्या, असे प्रतिपादन भोई समाजाचे युवा नेतृत्व सूरज मेश्राम यांनी केले। मी सूरज मेश्राम दामोगरला राहतो। माझा उद्देश असा आहे की आपला भोई वर्गाला आरक्षण मिळालं पाहिजे। आमचं जे आरक्षण आहे आम्हाला ST मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे। प्रत्येक लोकांना घरकुल, मच्छी मार्केट, घरकुल, आम्हाला एक व्यवसाय, जॉब, आम्हाला या मागण्या आमच्या आहे सरकारला। आम्हाला एक विदर्भातलं मोठं मच्छी मार्केट आमच्या भागाला द्या, जेणेकरून आमच्या लोकांना काही कुठे ना कुठे रोजगार मिळेल। NDR मध्ये आम्हाला 70% जे आहे ते भोई लोकांना घ्या, कारण भोई लोकांना प्रशिक्षणाची जरूरत राहत नाही। पण आमचा कसं आमचा हक्क आहे तो, आम्हाला आमचा हक्क पाहिजे। आम्हाला प्रत्येक गावामध्ये समाज मंदिर द्या, प्रत्येक गावात समाज मंदिर द्या। होते का? राखी मेश्राम ते आपल्याला युवा पिढीच्या नेतृत्वाबद्दल 2 गोष्टी सांगतील। नमस्कार, जय भोई राज। मी राखी मेश्राम सुरजुचे छत्रपती संभाजीनगरवरून या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी आलेली आहे। तर सूरज भाऊंनी जो हा मोर्चा काढला तो अतिशय म्हणजे ही गोष्ट खूप अगोदर व्हायला पाहिजे होती। कोणत्याही आपल्याला शासनाने आपल्याला दुर्लक्ष केलं आहे शासनाने आमच्याकडे, आणि आमचा समाज आधीपासूनच भटका असून याला मध्ये टाकलं। पण ओरिजिनल हा जो समाज आहे हा बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिसा, आसाम हा ST मध्ये आहे। तर आमची हीच मागणी आहे की आम्हाला जर NT मधून आमच्या समाजाला जर ST मध्ये टाकलं तर आमच्या समाजाला रोजगार मिळेल आणि समाजाची अधोगती आता वाढतच चाललेली आहे। तर माझी अशी शासनाला विनंती आहे की त्यांनी आमच्या समाजाला NT मधून ST मध्ये टाकावं आणि मुलींना जे युवा वर्गाला शिक्षणासाठी फी एकतर माफ करावी, नाही तर फी मध्ये सवलत द्यावी, आणि घरकुल जे आहे घरकुल आमच्या भोई जातीला, भोई समाजाला वेगळे घरकुल असे आम्हाला मान्य करून द्यावे। आणि आपत्ती व्यवस्थापन जे हे आहे NDRF टीममध्ये न घेता आमचा भोई समाज सगळ्या लोकांना वाचवण्याचं काम करतो। तर माझ्या भोई समाजाला 70% त्यामध्ये आरक्षण देऊन 70% जागा आरक्षित करून भोई समाजाला त्यामध्ये रोजगार द्यावा। आणि आमच्या धामणगाव तालुक्यामध्ये एवढ्या याच्यामध्ये मच्छी मार्केट नाही आहे, तर मच्छी मार्केट आम्हाला देण्यात यावे। आणि बाकीचं जे समाज मंदिर आहे, शिक्षण आहे आणि बाकीच्या ज्या योजना आहे, इतर योजनाचा आम्हाला लाभ शासनाकडून मिळत नाही आहे। आणि आतापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। तरी आम्हाला सगळ्यांना विनंती आहे, शासनाला मेन करून विनंती आहे की त्यांनी आमच्या समाजाकडे लक्ष द्यावं आणि मागण्या आमच्या मान्य करण्यात याव्या। त्यासाठी आमचा हा धडक मोर्चा होता SDO ऑफिसला। जर या मागण्या आता जर मान्य केल्या नाही तर आमचा जो मोर्चा आहे आणखी आक्रमक पवित्र आम्ही घेणार। आणि आम्ही SDOचा आता SDO झालेला आहे, मग जिल्हाधिकारी कार्यालय, मग मंत्रालय, आणि त्याच्या पुढे पण आमच्या जे आंदोलनाचा आम्ही तुम्हाला इशारा देत आहोत। तर शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं ही विनंती। एक गर्वाची गोष्ट आहे
की आपल्या भोई समाजाचा एक मोर्चा आणि भोई समाजात जागृती निर्माण होण्यासाठी ह्या मोर्चाचे आयोजित केलेले आहे आणि युवा पिढीसाठी एक चांगली संधी, सुवर्ण संधी की आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी आपल्याला एका चांगल्या व्यक्तीचे सपोर्ट आणि मार्गदर्शन भेटले. अशाच प्रकारे पुढेही आपल्याला मार्गदर्शन भेटावे म्हणून या युवा पिढींना सर्वांना आग्रहाची विनंती की सूरज भाऊ मेश्राम यांना सपोर्ट करून त्यांची अधिक ताकद वाढवावी ही आमच्या नम्र विनंती आहे.